तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज फक्त आणि फक्त 16,999 मध्ये तुमच्यासाठी पीसी बिल्ड घेऊन आलेलो आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा पीसी कुठे युज करू शकता आणि काय काय कॉन्फिगरेशन आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. एकही पॉईंट मिस करू नका. बऱ्याच लोकांची मागणी होती की आम्हाला स्वस्तात कॉन्फिगरेशन पाहिजे आणि चांगलंही चाललं पाहिजे, रॅमही 16 GB पाहिजे. तर आज एकदम जबरदस्त असं कॉन्फिगरेशन आणलेलं आहे. i7 4th जनरेशनचा प्रोसेसर आणलेला आहे मित्रांनो. त्याचसोबत आपण युज केलेलं आहे हे जेब्रॉनिकचं 8 GB कॅबिनेट. ऑनलाईन घ्यायला गेलं तर तुम्ही 2500 ते 3000च्या मध्ये येऊन जाते. हे जबरदस्त असं कॅबिनेट आहे मित्रांनो. 3 RGB फॅन आहेत. एकदम व्हाईट कलर मध्ये एकदम जबरदस्त असं प्रीमियम कॅबिनेट दिसतंय. त्याचसोबत आपण युज केलेला आहे H81 चा मदरबोर्ड, जो की आहे जेब्रॉनिकचा. ह्याच्यामध्ये NVMe स्लॉट सुद्धा आहे मित्रांनो. तर ह्याच सोबत आपण युज केलेला आहे कन्सिस्टंटची 256 GB ची SATA SSD. NVMe पेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे कमी बजेट मध्ये आपल्याला हे एकदम सुटेबल अशी SSD आहे. कुलिंग साठी राहतो फॅन, तो आपण युज केलेला आहे EVM कंपनीचा. त्याचसोबत पॉवर सप्लाय मध्ये आपण कधीच मित्रांनो तडजोड करत नाही, त्यामुळे आपण सर्कलचा 3 year वॉरंटी वाला 500 वॅटचा पॉवर सप्लाय युज केलेला आहे. एकदम खतरनाक असा ह्याचाही परफॉर्मन्स आहे. त्याचसोबत आपण युज केलेला आहे 8 GB च्या DDR3 च्या 2 रॅम, 8 GB च्या 16 GB रॅम होते. तर मित्रांनो, हा पीसी आपण कशासाठी युज करू शकतो, तर तुम्ही जर गेमिंग करत असाल, छोट्या मोठ्या गेम असतील जसं की फ्री फायर असेल, माइनक्राफ्ट असेल, अशा गेम एकदम स्मूथली चालून जातात ह्याच्यामध्ये. त्याचसोबत तुम्ही ट्रेडर असाल, ट्रेडिंग करायची, ट्रेडिंग साठी सुद्धा एकदम खतरनाक असा परफॉर्मन्स येतो या सीपीयूचा. त्याचसोबत तुम्हाला फोटोशॉप युज करायचे, फोटोशॉप मध्ये बेसिक फोटो एडिटिंग, बाकी व्हिडिओ एडिटिंग जर करत असाल तर त्यासाठी हा पीसी एकदम व्यवस्थित चालून जाईल तुम्हाला. तर हे होतं मित्रांनो आजचं कॉन्फिगरेशन 16,999 मध्ये. तुम्हालाही असा पीसी बिल्ड करायचा असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.